आज आपण पुरणपोळी आणि कटाची आमटीची रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. मी 2 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून कुकरमध्ये त्याला 6 शिट्ट्या होईस्तोपर्यंत शिजवली. त्यानंतर आपण पीठ घेणार आहोत. पीठ म्हणजे कणिक, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून, थोडं-थोडं पाणी टाकून त्याचा एक गोळा तयार करायचा. पीठ आपण नरमच भिजवायचं आणि नंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकून त्याला 15 ते 20 मिनिट असं त्याला मुरू द्यायचं. आता मी पुरणमध्ये टाकायला सोप, जायफळ आणि विलायचीची पावडर करणार आहे आणि ते नंतर पुरणमध्ये टाकायचं. बघा आता डाळ पण छान शिजलेली आहे. त्याला मी चाळणीमध्ये टाकली आणि त्यातलं पाणी काढलं. आता डाळ छान स्मॅश करायची म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित तयार होईल. एकही गुठली त्यामध्ये राहायला नको असं त्याला आपल्याला स्मॅश करायचं आहे. आता मी घेतलेला आहे गूळ. जितकी मी डाळ घेतली त्याचा थोडा कमी गूळ घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेता येईल. जितकं तुम्ही गोड खाल तितकं. आता त्यामध्ये मी जो आपण पावडर केला होता विलायचीचा वगैरे तो मी टाकलेला आहे आणि 1 चम्मच तूप टाकलेला आहे. आता याला मी 5 ते 7 मिनिटं शिजवणार आणि आता पुरण तयार झालं की नाही हे बघायला मी त्यामध्ये एक सराटा उभा ठेवणार म्हणजे आपल्याला कळतं की आपलं पुरण तयार झालेलं आहे. आणि आता पीठही छान मुरलेलं आहे. तर चला आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूया. कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पुरण भरायचं आहे. पुरण थोडंसं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे आणि बघा ज्या प्रकारे मी भरत आहे त्या प्रकारे तुम्हाला पण असं व्यवस्थित भरायचं आहे. पुरण भरताना थोडं हळूच आणि जरा जपून भरायचं म्हणजे ते फाटायला नको. बघा ज्या प्रकारे मी भरत आहे असं आपल्याला भरायचं आहे आणि व्यवस्थित भरलं गेलं तरच पोळी व्यवस्थित लाटल्या जाते. चला तर आता आपण लाटायला सुरुवात करूया. लाटताना हलक्या हाताने लाटायचं म्हणजे ते व्यवस्थित लाटलं जातं आणि व्यवस्थित गोलही होते. ज्या प्रकारे मी लाटत आहे त्या प्रकारे लाटायचं. चला आता आपण याला शेकू. शेकण्यासाठी तुम्ही तूप किंवा तेल काहीही वापरू शकता. मी इथे तुपाचा उपयोग केलेला आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. बघा किती छान सुंदर अशी आपली पोळी तयार झाली आहे. म्हणजे होत आहे, मस्त फुगत आहे. तुम्ही पण कराल तर अशीच छान टम्म फुगलेली तुम्हाला पण दिसेल. पुरण व्यवस्थित भरल्या गेलं की पोळी ऑटोमॅटिक छान फुगली जाते. पोळीला छान दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकायची. मस्त अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. मस्त असा कलरही आलेला आहे आणि छानपैकी ती फुगलेली पण आहे. बघा किती सुंदर अशी आपली पुरणपोळी तयार झाली आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या पुरणपोळी तयार करून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम मऊ आणि खूप मस्त अशी तयार झालेली आपली पुरणपोळी तुम्ही बघू शकता. पुरणपोळी आपली बनून तयार झालेली आहे. तर आता आपण कटाची आमटी पण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी कांदा, कलमी, वेलदोडे, धने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये अद्रक, लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यामध्ये तेजपान टाकायचं आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा. मसाला व्यवस्थित आपण 2 ते 3 मिनिटे परतून घेऊया. त्यानंतर आपण सुके मसाले टाकू. लाल तिखट, हळद, धने पावडर, मीठ हे सगळं टाकून झालं की याला पण आपण छान परतून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून त्याला पण शिजवूया आणि आपण मसाल्याला व्यवस्थित तेल सुटतपर्यंत तो मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि छान शिजवायचा आहे. बघा व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण जे डाळीचं पाणी होतं ते टाकणार आहोत. डाळीचं पाणी हे घट्ट असतं तर मी वरून अर्धा ग्लास पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे. आता याला आपल्याला 5 ते 7 मिनिटे शिजून घ्यायचं आहे. बघा उकळी आलेली आहे. त्यात मी काळा मसाला आणि कोथिंबीर टाकून त्याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि बघा आपली कटाची आमटीसुद्धा तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे पुरणपोळी आणि कटाची आमटी आपली तयार झाली आहे आणि आपलं ताटही तयार आहे.
तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तर तिथपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.